संपर्क साधायचा आयोजकांची सूचना आहे. गोपेंद्र बोहरा. गोपी. मॅचला होते सुरुवात. साजिद खान स्ट्राइकवर, नॉन स्ट्राइकला शिबू आणि बॉलिंगसाठी पालघर एक्सप्रेस प्रज्योत. ओह काय वेग होता. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि यष्टीरक्षक जबरदस्त वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल आपल्याला. प्रज्योतची ओळख आहे, वेग ही त्यांची ओळख आहे आणि या हंगामात देखील चांगल्या फॉर्मात आहे प्रज्योत. बॅक टू बॅक 2 बॉल झेरॉक्स काढावे अशा पद्धतीचे टाकलेले आहेत कम्प्लिटली. यस असलम सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. लिजेंडरी खेळाडू या ठिकाणी असलम सरांचं आगमन होतं, हार्दिक स्वागत असेल. प्रज्योत आंबेरे. या बेला वेग होता परंतु या वेगाला मात्र खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने साजिद खान, डोंगरीचा ब्रँड. 2 रन मिळतील. 2 रनने जर पाहिलं तर धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 2 बॉल जबरदस्त टाकल्यानंतर तिसऱ्या बॉलवर मात्र स्ट्रोक खेळलाय. गोपेंद्र बोहरा. गोपी, विनंती असेल आयोजकांची सूचना आहे, आपण मंचावर यायचं आहे. असलम सरांसारखे लिजेंडरी खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. पुन्हा एकदा प्रज्योत आंबेरे. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, तिकडे बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिला तर झालेला आहे तो म्हणजे 4 धावा धावफलकावर. साजिद खान आणि पहिली ओव्हर संपली आहे, केवळ 4 रन आलेले आहेत. पंकज पाटील. पालन. पंकज. याही वेळेला बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर, बॅटची कडा घेऊन मात्र घोषांकित क्षेत्रात जातो. तिकडे 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल 5 धावांवर. बॉलिंग हा प्लस पॉइंट राहिला या टीमचा. खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. ओ आणखीन एक वेगवान बॉल, परंतु यावेळेला बॅटची कडा घेत घोषांकित क्षेत्रात जातोय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 रन तिकडे मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर 6 वर जाताना पाहायला मिळेल. बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आणि त्याचबरोबरीने डोंगरी स्पोर्ट्स आणि वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित असं आपण पाहतोय आयोजन. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार. धावांसाठीचा संघर्ष मात्र अजूनही सुरूच आहे, कारण बॅटिंगसाठी जर पाहिलं तर साजिद खान, साजिद लाला यांना आपण पाहतोय. यावेळेला वेग होता, उसळी होती आणि या बॉलला साजिद खान यांनी मात्र स्क्वेअर लेगला खेळलंय 2 धावांसाठी. 8 रनवर धावफलक जातोय. बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. बामणे कुटुंबियांच्या वतीने ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज पहिल्याच दिवसात सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं या बामणे ट्रॉफीने सुद्धा. वाह, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय साजिद यांच्यासाठी आणि स्कोर जर पाहिला तर 8 वर थांबतोय. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. पंकज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रज्योत, दोन्ही मॅच मध्ये जर पाहिलं तर बॉलिंगचा बोलबाला ताई पॅकरचा राहिलाय आणि इकडे सोपं नाहीये किपिंग करणं प्रशांतसाठी देखील, कारण वेगात बॉल येत आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ.
2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 9 बिनबाद 9 विदाउट लॉस 9। 2 ओवर के बाद 9 रन बने हैं। यहाँ से रन बनाने की कोशिश करनी होगी क्योंकि आने वाले 3 ओवर में यहाँ एक अच्छा टोटल सामने रखना होगा। एक बड़ी टीम है ताई पैकर्स, ये भी अमर परुलेकर साहब इनकी, मगर दूसरी तरफ इस लोकल खिलाड़ी है मगर इस मैदान में खेलने वाले हैं, उनको इस मैदान का अंदाजा है। तो शिबू और साजिद लाला इनको दोनों को यहाँ बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे। इस बार पावरफुल स्ट्रोक शिबू द्वारा। दोनों टीम से कप्तान से विनती है टॉस के लिए आपको आना है। स्काई राइडर भटवाड़ी 2 रन मिलेंगे और टीम रायगढ़, दोनों टीम के कप्तान से विनती है टॉस के लिए आपको आना है इस मैच के बाद, इस इनिंग के बाद। 1 रन। महमूद बामने साहब यहां आ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। एक अंजुमन के बड़े खिलाड़ी है और अंजुमन क्रिकेट क्लब दाभोल के आज सभी खिलाड़ी यहां नजर आएंगे। 10 रन पर स्कोर रुका हुआ है। इस बार भी रफ्तार भरी गेंदें यहां कर रहे हैं प्रज्योत अंबिरे। इस बार पॉइंट की दिशा में इसके स्ट्रोक को खेला है, यहां रन मिलेंगे 2 और 2 रन से स्कोर आगे 12 पर। इस बार भी एक बड़ा स्ट्रोक खेला है शिबू ने और देखते देखते ये गेंद जाएगी 2 रनों के लिए। 2 रन से स्कोर आगे 14 पर, जबकि इस पारी का तीसरा ओवर चल रहा है। अच्छी गेंदबाजी अब तक की है, पंकज ने अच्छी गेंदबाजी की है अब तक, प्रज्योत अंबिरे इन्होंने भी, मगर बल्लेबाजों को भी यहां जवाब देना होगा क्योंकि 5 ओवर का मुकाबला है, आपके पास गेंदें कम है और जल्द से जल्द ज्यादा रन बनाने हैं अपने टीम के लिए। और यहां प्लेड ऑन हुए, वापस लौटना पड़ेगा शिबू को। विकेट यहां आया है बोल्ड आउट के जरिए। राज बैटिंग के लिए, दूध या रोशनी का ये क्रिकेट, और बहुत सालों बाद मुंबई में ऐसा टूर्नामेंट हो रहा है जो रेनी सीजन में हो रहा है और नाइट में हो रहा है। हमारे साथ असलम सर भी है। असलम सर, बहुत सालों के बाद नाइट टूर्नामेंट वो भी रेनी सीजन का हो रहा है और वो डोंगरी में हो रहा है और बामने ट्रॉफी हो रही है और काफ़ी पैमाने पर दर्शक भी यहाँ मौजूद है इस मैच को देखने के लिए, इस मैच का आनंद लेते हुए। ओवर खत्म हो चुके हैं 3 और रन बने हैं सिर्फ 14, अभी भी 2 ओवर का खेल शेष है। अंजुमन क्रिकेट क्लब भी एक हिस्ट्री रही है, बहुत बड़ी टीम रही है दाभोल की और बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने अंजुमन के लिए क्रिकेट खेला है और आज उनको फिर एक बार इकट्ठा होने का मौका मिला है, अपने पुराने साथियों को मिलने का मौका मिला है जिन्होंने अंजुमन के लिए क्रिकेट खेला है, क्रिकेट जिया है। और आज सभी अंजुमन के खिलाड़ी भी यहाँ आ चुके हैं, सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे। गेंदबाजी के लिए परेश आरेकर को ओमकार देसाई को आमंत्रित किया है जिन्होंने पिछले मैच में सिर्फ 3 रन दिए थे और अच्छी गेंदबाजी की थी। एक बड़े सितारे हैं, सुपरस्टार के रूप में जाने जाते हैं और ऑलराउंडर, बतौर ऑलराउंडर खुद को साबित किया है बहुत सालों से और रेनी सीजन का क्रिकेट में काफी अच्छी गेंदबाजी की है। ओमकार की ये गेंद लपेटा, इस गेंद को 2 रनों के लिए साजिद लाला ने, 2 रन से स्कोर आगे। पिछले कुछ सालों में रेनी क्रिकेट बदल चुका है असलम सर, क्योंकि एक जमाना ऐसा था, पार्ले तिलक के जमाने में थ्रो गेंदबाजी रहती थी, कीचड़ में क्रिकेट हुआ करता था, लाल बॉल हुआ करता था, पैर में कुछ नहीं होता था और क्रिकेट होता था।
और इस बार ऑप्टम के बाहर की ये गेंद थोड़ा सा टपा खाने के बाद घूमती हुई भी नजर आई और विकेट कीपर के हाथों में सीधा गई। 16 रन है और एक विकेट का नुकसान, जबकि इस पारी का चौथा और प्रगति पर है। पूरी तरह से RS11 को बैक फुट पर ढकेला है, मगर फ्रंट फुट पे आने के लिए यहां से कुछ छक्के चौके जरूरी है और साजिद लाला वो नाम है जो कर सकते हैं। इस बार यस फरमाइश की साजिद से और यहां जवाब भी दिया है, मगर ये 2 रन मिलेंगे। थोड़ा सा अक्रॉस गया ये स्ट्रोक और 2 रन से जापान सर भी यहां 18 रन बने हैं, एक विकेट का नुकसान हो चुका है और साजिद लाला इस बार भी अच्छा स्ट्रोक उसी दिशा में खेला, मगर यहां भी 2 ही रन मिलेंगे और स्कोर 2 से आगे 20 पर। धीमे धीमे यहां शुरुआत हो रही है बड़े बड़े स्ट्रोक की। जैसे जैसे ये मैच आगे जाएगा, गेंदें कम होती जाएगी, तो यहां आपको बड़े स्ट्रोक लगाने हैं। उतना आसान नहीं है, जब विकेट गीला होता है, गीले विकेट पर फुटवर्क करना आसान नहीं होता। यहां थोड़ा सा आगे किया ओमकार ने इस गेंद को, मगर टप्पा खाने के बाद ये गीली गेंद को भी घुमाने में कामयाब रहे और गेंद को बाहर निकाला। प्रशांत ने कोई गलती नहीं की, डॉट बॉल। जबकि इस पारी का चौथा ओवर प्रगति पर है और 20 रन सिर्फ बने हैं टीम RS11 के। इस आज के पहले दिन का ये तीसरा मुकाबला। इस बार भी गेंद को घुमाने का प्रयास था ओमकार का, मगर यहां वाइड बॉल करार दिया है अंपायर ने। स्कोर 1 रन से आगे 21 पर जाता हुआ, जबकि इस पारी का चौथा और प्रगति पर है। मुंबई का ब्रांड भी कहा जाता है उन्हें, मगर साजिद भी डोंगरी का ब्रांड है और आज नहीं तो पिछले बहुत सालों से अच्छा क्रिकेट खेला है उन्होंने भी। इस बार पटकी हुई गेंद सामने की दिशा में खेला, ये है साजिद लाला फ्रॉम डोंगरी और उनके बैट से आता हुआ ये बेहतरीन सिक्सर। पटकी हुई गेंद थी, उसका फायदा उठाया और गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। साजिद एक ऐसे खिलाड़ी है, बहुत सालों से अच्छा क्रिकेट खेला है उन्होंने। राहुल के लिए क्रिकेट खेला है, मैचलेस के लिए क्रिकेट खेला है, विनर्स के लिए क्रिकेट खेला है, डोंगरी के लिए बहुत सालों तक क्रिकेट खेला है। और 4 ओव्हर के बाद रन बने हैं 27 धावा झालेल्या आहेत। 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत। आपण पाहतोय बामणे ट्रॉफी, एक अशी ट्रॉफी जी बामणे कुटुंबियांनी आयोजित केलेली आहे। अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ यांच्या वतीने आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि शेवटच्या ओव्हरसाठी पाहूया आज बॉलिंगसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे। आकाशला आमंत्रित केलंय। आकाश फ्रॉम चिता कैंप। आकाश चिता कैंप के और एक रफ्तार के लिए जाने वाले गेंदबाज। पहली गेंद जड़ में की, गेंद को कवर्स की दिशा में खेला। ओहो, जबरदस्त कैच परेश आरेकर, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले। बॉलवर नजर ठेवली आणि अशा प्रकारचा कॅच घेणं सोपं नाहीये, परंतु लाईट सुद्धा खूप चांगली आहे आणि परेश आरेकर यांनी कॅच घेतली आहे। स्कोर जर पाहिला तर
आकाशला पहिल्याच बॉलवर यश मिळाले. 27 धावा धावफलकावर आहेत. आकाश बॉलिंगसाठी समोर सागर. सागरसाठी एक वेगवान बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु ओव्हर पिच बॉल बॅटची कडा घेऊन घोषांकित क्षेत्रात जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळेल. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एखाद दुसरा मोठा फटका गरजेचा आहे इकडे आणि सागर त्यासाठी देखील ओळखतात. ऑप्शनच्या बाहेर बॉल यावेळेला टाकलाय, वेगात टाकलाय. आणि आणखीन एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. शेवटची ओव्हर आहे. आकाशचा वेग, परंतु समोर आहे सागर कांबळी. यावेळेला सागरकडून फटका मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळला जातोय 2 धावांसाठी. मैदानाची गेल्या काही वर्षात दिशा बदलली. पहिलं जर पाहिलं तर पूर्व पश्चिम अशा पद्धतीचं मैदान होतं. आता जर पाहिलं तर थोडीशी दिशा बदलली आहे. परंतु पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट सुरू झालंय, जेव्हापासून सिमेंटची विकेट आणि अशा पद्धतीचं मैदान केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जाकीर. आकाश मात्र चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. पुढचा बॉल वेगात, परंतु फटकाही तेवढाच दर्जेदार आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. 32 धावा झाल्या. 33 धावांची आवश्यकता या मॅचला दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी ताई पॅकर्स टीमला. टीम आले असतील तर रायगड आणि स्काय रायडर संपर्क साधायचा आहे. खूप आवडतं क्रिकेट आहे. इकडनंच माझी सुरुवात झाली. इकडनंच मी
इकडनं मला फर्स्ट टाईम कोलगेट ग्राउंडवरती बघितलं. तिकडनं मला लेदर क्रिकेटसाठी विचारलं सतीश सामंत सर आणि सगळ्यांनी. त्यानंतर मी ए डिव्हिजन एअर इंडिया सगळं काय खेळलो आणि इकडनंच माझी सुरुवात झाली आहे पहिली. रबरने सुरुवात झाली आणि ओमान या देशासाठी सुद्धा त्यांनी क्रिकेट खेळले असे गोपी बोहरा आपल्यामध्ये आले. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. यस चला
यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहिला मिळत आहेत आणि बॅक टू बॅक हल्ले या ठिकाणी चढवले जात आहेत. बॅक टू बॅक पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा पुन्हा. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय, त्यानंतर चौकार खेळलाय विनायक भोईर, ज्याने मुंबईसाठी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत आणि मुंबईसाठी रणजी क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय, जाईल कीपर यांच्या दिशेने. यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, धाव कंप्लीट केली गेली आहे. यावेळेला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, तोही समोरच्या दिशेने. यावेळेला बॅटर आहेत प्रशांत घरत, यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. षटकार. काय बॅटिंग करतायत ताई पॅकरवाले. 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. मॅच जिंकण्यासाठी 33 करायचे आहेत. 4 ओव्हरमध्ये आता 18 पाहिजे. चला रायगड आणि स्काय रायडर. आणखीन एक समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. या मॅचला लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये दिसतात हे दोन्ही बॅटर. आणखीन एक मोठा स्ट्रोक, षटकार. 24 धावा धावफलकावर आहेत. पहिल्याच दिवशी जर पाहिले तर बामणे ट्रॉफी ही रंगात आली आहे आणि शोएबभाई बामणे असतील, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर अखिलभाई बामणे असतील, अर्षदभाई बामणे असतील आणि सगळे बामणे फॅमिली यांच्याकडून मात्र अंजुमन क्रिकेट क्लबचं हे आयोजन आपण पाहतोय. आणखीन एक बिग हिट. हो हो, काय लांब लांब मारलाय हा बॉल. 4 धावांसाठी. 28 धावा धाव फलकावर. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग ऑन ला मात्र बॉल खेळलाय. धाव संख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. याही वेळेला परंतु आउट होऊन माघारी परतावं लागेल बॅटरला प्रशांत यांना. विकेट घेत आहेत राज.
मॅच जर पाहिलं तर आता जवळपास फिनिश झाली आहे. सेमीफायनलच्या दिशेने ताई पॅकरची वाटचाल होताना पाहायला मिळाली आहे. 29 धावा धाव फलकावर आहेत. विनायक भोईर आणि जोडीला आता ओमकार देसाई आलेले आहेत. अगदी खूप चांगल्या लाईट सुद्धा पाहायला मिळत आहेत. नाहीतर नाईट टुर्नामेंट म्हटलं तर लाईटची समस्या असते बऱ्याच ठिकाणी. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळला विनायक भोईर यांनी 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 31 विजयाच्या उंबरट्यावर केवळ 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. विजयाच्या दिशेने वाटचाल अगदी विजयाच्या उंबरट्यावर ताई पॅकर. 32 रन झालेले आहेत. 1 रनची आवश्यकता. या मॅचला जर पाहिलं तर अगदी तिसऱ्याच ओव्हरमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक. ओमकार देसाई ब्रँडेड फटका 2 धावांसाठी. मॅच फिनिश. ताई पॅकर सेमीफायनल मध्ये. साहिल विनंती असेल इकडे संपर्क साधायचा. साहिल कांबडी.